आपण आता गावाकडे 2 दिवस झाला नाही तर त्यावर घरची कामं सांगायला लागली. आल्याच पुतीन फितीन उचलली परकंट पडला. त्याच्या आयला म्हणलं उगाच आलो गावाकडे. तर मग आजचा विषय असा होता, आपल्याला कार्तिकच्या नव्या शाळेत जायचं होतं आणि आपली ती जुनी शाळा होती त्यामुळे मस्तपैकी रवींद्र शाळेत गेलो होतो आम्ही. आता तेव्हा पोरांचं दाखलं काढलेलं तेव्हा ब्लॉग बघितला असेल, मग तीच दाखला आपल्याला इथे नेऊन द्यायचं होतं. त्यामुळे आपण आपल्या शाळेत आलतो. मग शाळेतलं काम आवरलं आणि आपल्याला मेन म्हणजे काम होतं, आपण जी स्कूटी गावाकडे लावलेली का त्याला ती HSRP नंबर प्लेट बसवायची होती. त्यासाठी त्या गाडीला ब्रॅकेट बसवायचं म्हणून ती गाडी तिथे ब्रॅकेट बसवायला लावली. मग ती गाडी तिथे लावून आम्ही गावाकडे आलो. आता गावाकडे यायचं कारण आपल्याला ही भाजीची पोती बाजारात नेऊन द्यायची होती. मग काय मेन काका होतो, गाडी काच दिवशी पोती टाकली आणि डायरेक्ट जाऊ द्या म्हणलं डायरेक्ट बाजारात. मग काय साठी सामान्यात एकदा गावात तरी काम केलं का हे असंच भारी असते बघा. आता आपली कर्म बघून देवाने आपल्याला जेवढं कष्ट वाटून दिलंय तेवढं तर करावं लागणार ना, नाही म्हणून चालायचं ना. एवढी पोती बाजारात टाकून लगेच महागार निघलाव. आता मगाशी आपण गाडी गॅरेज लावलेली का ती गाडी जाऊन घ्यायची होती, पण मधात पाऊस झाला आणि आपल्या महादेवाचा पण हर महादेव झाला. मग आता भावाने व्हिडिओ बघत बघत तुम्ही तेवढं मला फॉलो करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मस्तपैकी समर्थच्या घरी आलो, समर्थला घेतलं डायरेक्ट नंबर प्लेट बसवली. समर्थला घेऊन डबल घरी आलो, मग मस्तपैकी काकाची गाडी घेतली ना आपल्या डबल गावाकडे जायचं होतं. मग काय संकेतला घेतलं 120 ची स्पीड सेट केली आणि डायरेक्ट गावाकडे. मग पुन्हा गावाकडनं डबल भाजीचं पोत घेऊन डायरेक्ट आपल्याला बाजारात जायचं होतं. ठाकरे सरकारसोबत असली खतरनाक ऑफरोडिंग केली आणि डायरेक्ट बाजारला गेलो. मग ही पावसाचं वातावरण झालं, मग भाजीचं पोत बाजारात दिलं आणि मग येताना माऊलींच्या पालखीचे दर्शन झालं, जरा भारी वाटलं. चला संध्याकाळच्या 5 वाजल्यात अजून जेवण मिळेल ना. आणि मी आता घरी जाऊन जेवण करतो. व्हिडिओ आवडला असला ते तेवढं लाईक करून टाका, लावा ताकद.